नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नागरिक शास्त्राचा 4था लेसन पाहणार आहोत. नागरिक शास्त्राचे पहिले 3 लेसन झालेले आहेत. पहिला लेसन आपण संसदीय शासन पद्धतीची ओळख, दुसरा भारताची संसद आणि तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ आपण पाहिलेलं होतं. म्हणजे पहिले 3 लेसन याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला 4था लेसन पाहायचं आहे, भारतातील न्यायव्यवस्था. आपण जे कायदेमंडळ पाहिलं, कार्यकारी मंडळ पाहिलं, त्याचबरोबरीनं कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ इतकाच महत्त्वाचा असणारा असा हा जो घटक आहे, ज्याला आपण न्यायव्यवस्था असं म्हणतो. भारताची ही जी न्यायव्यवस्था आहे, न्यायमंडळ आहे, ते आपण आज 4थ्या लेसनमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीचे यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. चला तर मग आपण न्यायव्यवस्था कशी आहे भारताची, त्या न्यायव्यवस्थेचं काय वैशिष्ट्य आहे, कशा पद्धतीनं तिची रचना आहे आणि ती कोणकोणते कार्य करते ते आपण पाहणार आहोत. भारतातील न्यायव्यवस्था. बघा, भारतातील न्यायव्यवस्था अभ्यासत असताना कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा 3 एकमेकाशी समांतर असणाऱ्या आणि एकमेकाशी समन्वय साधून कार्य करणाऱ्या या 3 संस्था आपणाला या लोकशाही पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. त्यातली एक आहे कायदेमंडळ, दुसरे आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरे आहे न्यायमंडळ, जे आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. न्यायमंडळ हा सुद्धा शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ जितकं महत्त्वाचं आहे तितकंच हे न्यायमंडळ सुद्धा महत्त्वाचं आहे. न्यायमंडळ सुद्धा एक अशी समांतर संस्था आहे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळांना. म्हणजे जे कायदे केले जातात कायदे मंडळामध्ये, संसदेमध्ये म्हणा, त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम ही न्यायव्यवस्था किंवा न्यायमंडळ करत असतं. आणि म्हणून हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कायद्याची निर्मिती कोण करतं रे? कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करतं. आणि कार्यकारी मंडळ जे असतं ना, त्याची अंमलबजावणी करत असतं. कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करण्याचं काम करतं आणि कायदे मंडळ हे कायद्याच्या निर्मितीचं काम करतं. आणि न्यायमंडळ जे आहे, तिसरं जे आहे, तिसरी संस्था, न्यायमंडळ प्रत्यक्ष न्याय देतं. या पाठात आपण न्यायमंडळ न्यायदान कशा पद्धतीनं करतं, त्यांची रचना कशी आहे, त्यामुळे समाजातील अन्याय दूर कशा पद्धतीनं होतो, समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कशा पद्धतीनं राखलं जातं किंवा समाजामध्ये ते प्राप्त होतं, समाजाला प्राप्त होतं सामाजिक स्वास्थ्य, याचा अभ्यास करणार आहोत. आणि तत्पूर्वी आपण न्यायदानाची आवश्यकता काय आहे तेही समजून घेणार आहोत. बघा, व्यक्तीमध्ये मत, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती या सर्वच बाबतीमध्ये, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ही वेगवेगळं आहे, भिन्नता असलेली आपल्याला दिसते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं मत, प्रत्येक व्यक्तीचा विचार, दृष्टिकोन हे सारं वेगवेगळं आहे. बघा, मत वेगळं आहे, विचार वेगळा आहे, दृष्टिकोन वेगळा आहे, समजुती वेगळे आहेत, प्रत्येकाची श्रद्धा वेगळी आहे, प्रत्येकाची संस्कृती वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी भिन्नता पाहायला मिळते. सहिष्णुता जर आपण बाळगली, सहिष्णुता बाळगल्यास या बाबीमधून संघर्ष निर्माण होत नाहीत. म्हणजे आपल्याकडे सहिष्णुता असणं फार गरजेचं आहे. आता ही सहिष्णुता जी आहे, म्हणजे व्यक्तीमध्ये, मतामध्ये, विचारामध्ये, दृष्टिकोनामध्ये, समजुतीमध्ये, श्रद्धेमध्ये ही जी भिन्नता आहे, ती भिन्नता सहिष्णुता बाळगल्यास संघर्ष निर्माण करत नसते. जर मतभिन्नता टोकाची झाली, म्हणजे मतं तर वेगवेगळे असणारच, प्रत्येक व्यक्तीमध्ये मत हे वेगळं आहे,
पण या बाबतीत संघर्ष निर्माण होत नसतात सहिष्णुता जर आपण बाळगली. म्हणजे प्रत्येकाच्या मताचा, प्रत्येकाच्या विचाराचा, प्रत्येकाच्या दृष्टिकोनात आपण आदर केला तर. पण मतभिन्नता जर टोकाची निर्माण झाली तर त्यातून मग संघर्ष निर्माण होत असतात. काय निर्माण होतं? संघर्ष. आणि त्याचं निराकरण निपक्ष पद्धतीनं, निपक्षपाती दृष्टीनं कायद्याच्या आधारे होण्याची गरज असते. जेव्हा जेव्हा संघर्ष निर्माण होतात तेव्हा तेव्हा त्या संघर्षाचं निराकरण जे आहे ते निराकरण निपक्षपाती दृष्टीनं कायद्याचा योग्य आधार घेऊन होण्याची गरज असते. त्यासाठी न्यायमंडळाची निष्प्रय यंत्रणा आवश्यक आहे. कळलं तुम्हाला? म्हणजे या समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये मत, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा आणि संस्कृती किती घटक आहेत? असे वेगवेगळे घटक आहेत बघा. पहिलं मत आहे, नंतर विचार आहे, दृष्टिकोन आहे. कळतंय सर्वांना? नक्की कळतंय का? तर हे वेगवेगळे घटक आहेत. दृष्टिकोन आहे, समजुती आहे. या साऱ्या समजुती, श्रद्धा, संस्कृती, विचार, दृष्टिकोन यामध्ये मतभिन्नता आहे आणि ते असणं साहजिक आहे. आपण जर सहिष्णुता बाळगली तर काही अडचण नाही, म्हणजे संघर्ष निर्माण होत नाहीत. परंतु मतभिन्नता जी आहे जर टोकाची होत गेली तर त्यातून संघर्ष निर्माण होतात. आणि जेव्हा असे संघर्ष निर्माण होतात तेव्हा त्या संघर्षाचं निराकरण करावं लागतं तर समाज स्वस्थ व्यवस्थित राहतं. आता या समस्येचं किंवा संघर्षाचं निराकरण निपक्षपाती दृष्टीनं आणि कायद्याच्या आधारे होण्याची गरज असते. त्यासाठी न्यायमंडळाची गरज आहे. नंतर व्यक्ती आणि शासन व्यवस्था यांच्यात हितसंबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात. बऱ्याच वेळेला प्रत्येक व्यक्ती आणि ही शासन व्यवस्था आणि व्यक्ती यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष निर्माण होतात. आणि हे जे संघर्ष असतात ते हितसंबंधाचे संघर्ष असतात. त्या हितसंबंधाच्या संघर्षामुळे टोकाची मतभिन्नता निर्माण होते आणि हे संघर्ष विकोपाला जात असतात. मग शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू शकतो असं, मग त्याविरोधात न्यायालयात दाद मागता येते आपल्याला. म्हणजे शासनानं जरी आपल्यावर अन्याय करायचं म्हटलं तरी आपणाला न्याय मागण्यासाठी न्यायालय असतं. संविधान जे आहे त्या संविधानामध्ये सामाजिक न्याय आणि समता याच्या दोन गोष्टी आहेत. कोणत्या दोन गोष्टी आहेत? संविधानामध्ये सामाजिक न्याय एक गोष्ट झाली आणि दुसरी जी गोष्ट आहे, पहिली कोणती गोष्ट आहे? सामाजिक न्याय. आणि दुसरी आहे समता. या दोन गोष्टी ज्या आहेत संविधानामध्ये, सामाजिक न्याय आणि समता या उद्दिष्टांना प्रत्यक्ष जर व्यवहारात आणायचं असेल तर समता आणि सामाजिक न्याय प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करते त्याच पद्धतीनं हे न्यायमंडळसुद्धा प्रयत्न करत असते. काही खटल्यांच्या निकालाच्या द्वारा अथवा सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकतं. समाजातील दुर्बल घटक जे आहेत, उदाहरणार्थ हे दुर्बल घटक कोणकोणते आहेत बघा. महिला आहेत, नंतर बालकं आहेत, दिव्यांग लोक आहेत, तृतीयपंथी आहेत. हे दुर्बल घटक समजले जातात. या दुर्बल घटकांना समाज घटक आहेत हे, आणि त्या समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करत असतं. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांचं शोषण होऊ नये अशा पद्धतीची भूमिका न्यायालय घेत असतं. आणि म्हणून न्यायालयाची गरज आहे. न्यायालयाची गरज का आहे असा प्रश्न विचारल्यानंतर मी दोन मुद्दे आतापर्यंत तुम्हाला सांगितले. तिसरा सांगतो बघा. स्वतंत्र, नंतर समता, नंतर न्याय आणि लोकशाही. 1, नंतर 2, नंतर 3 आणि हे 4. ओके, असे वेगवेगळे घटक आहेत बघा. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही. कोणकोणते घटक? पुन्हा एकदा सांगा. स्वतंत्र, समता, न्याय आणि लोकशाही हे जे 4 घटक आहेत, या 4 घटकांना अनुसरून हे 4 घटक
नेहमी काय करत असतात रे, स्वतंत्र, समता, न्याय आणि लोकशाही यांचे हे जे फायदे असतात ते फायदे सामान्य माणसांना जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती जी असते ती व्याप्ती आणि लोकशाहीची जी खोली असते ती खोली बळकट होण्याची ही बाब जी आहे ती आवश्यक आहे आणि ती न्यायालयामुळे होते, म्हणून न्यायालयाची गरज आहे. नंतर चौथा मुद्दा आहे न्यायालयाची गरज का आहे त्याचा. तो आहे कायद्याचं अधिराज्य. म्हणजे राज्य कसं पाहिजे, कायद्याचं पाहिजे. कायद्याचं अधिराज्य निर्माण होण्याच्या दृष्टीनं या न्यायमंडळाची आवश्यकता असते. गरीब श्रीमंत, प्रगत अप्रगत असा भेदभाव असता कामा नये किंवा स्त्री पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीने लागू पडतो हे न्यायदानातून आपले स्पष्ट होतं आणि म्हणून या न्यायदानाची गरज आहे. अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे, न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्काचं संरक्षण केलं जातं. नागरिकांचे जे वेगवेगळे हक्क आहेत, स्वातंत्र्याचा हक्क आहे, समानतेचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, धार्मिक हक्क आहे, सांस्कृतिक शैक्षणिक हक्क आहे, त्या सर्वांचं, या सर्व हक्कांचं संरक्षण न्यायालयाद्वारे केलं जातं. कायद्यानुसार तंट्याचं निराकरण होतं आणि कोणत्याही गटाच्या व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. अशा वेगवेगळ्या कारणासाठी जवळजवळ 5-7 कारणं मी तुम्हाला सांगितली. म्हणजे न्यायमंडळाची आवश्यकता आहे का असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर नक्की आहे. कशासाठी, तर निपक्षपाती दृष्टीने कायद्याच्या आधारे सामाजिक संघर्ष मिटू शकतात, म्हणून न्यायमंडळाची आवश्यकता आहे. एक झालं. दुसरी, व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यातील संघर्षाविरुद्ध दाद मागता येते न्यायालयात, म्हणून न्यायालयाची आवश्यकता आहे. तिसरा घटक सांगतो तुम्हाला, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यास शासनाबरोबर न्यायालयाचेही सक्रिय सहभाग असतात आणि समाजातील दुर्बलता मुख्य प्रवाहात आणण्यास न्यायालय हातभार लावतात, म्हणून न्यायालयाची आवश्यकता आहे. न्यायालयीन निर्णयामुळे लोकशाही बळकट होऊन तिची व्याप्ती वाढते, म्हणून न्यायालय गरजेचे आहेत. न्यायमंडळापुढे कायद्याचे अधिराज्य प्रस्थापित होते आणि तो सर्वांना समान लागू होतो, म्हणून न्यायालयाची आवश्यकता आहे. कायद्यामुळे व्यक्तीची, गटाची हुकुमशाही प्रस्थापित होण्यास अटकाव निर्माण होतो, म्हणून न्यायालय गरजेचं आहे. आणि न्यायालय व्यक्तिगत स्वतंत्र किंवा व्यक्ती स्वातंत्र्यांचं, संघराज्याचं व संविधानाचं रक्षण करून देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचं योगदान देतात, म्हणून न्यायालय गरजेचे आहे. अशी वेगवेगळी कारणं आपण न्यायालयाच्या आवश्यकतेची पाहिली. त्यानंतर आपल्याला पाहिजे न्यायालयाची रचना. आता ही जी रचना आहे न्यायालयाची ती कशी असते पहा. एकात्म न्याय व्यवस्था म्हणतात त्याला. भारत हे एक संघराज्य आहे, म्हणजे राज्याचा एक संघ आहे. भारत हे संघराज्य आहे. केंद्रशासित आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आहे. म्हणजे केंद्रशासित प्रदेशांनाही स्वतंत्र असं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आहे. त्याचबरोबर घटक राज्यांना सुद्धा कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आहे. असं असलं तरी न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच असतं. प्रत्येकाचं कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ प्रत्येक राज्याचं वेगळं आहे, प्रत्येक केंद्रशासित प्रदेशाचं वेगळं आहे, पण न्यायमंडळ सर्वांसाठी एकच आहे. त्यात केंद्र आणि घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ भारतातील न्यायव्यवस्था जी आहे ती न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. म्हणजे इथून तिथून तळापासून ते सर्वोच्च ठिकाणापर्यंत न्यायव्यवस्था वेगवेगळी घटक राज्य, वेगवेगळे केंद्रशासित प्रदेशांना सर्वांना एकच अशा पद्धतीची ही जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेला एकात्म स्वरूपाची न्यायव्यवस्था असं म्हणतात. तुम्हाला विचारणार एकात्म न्यायव्यवस्था म्हणजे काय. या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचं सर्वोच्च न्यायालय असतं. त्याखाली उच्च न्यायालय असतं. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय असतं, कळते. आणि त्यानंतर दुय्यम न्यायालय असतात. म्हणजे खालून जर वर गेलं तर पहिल्यांदा दुय्यम न्यायालय, नंतर जिल्हा न्यायालय
नंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशी रचना असते. आणि वरून खाली आलो तर पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय हे 1 नंबरला असतं, सर्वात उंच. नंतर हे उच्च न्यायालय असतं, त्याचा 2 नंबर आहे. नंतर आहे जिल्हा न्यायालय 3 नंबरला. आणि 4 नंबरला आहे दुय्यम न्यायालय. असे वेगवेगळी न्यायालय वेगवेगळ्या क्रमानं आपल्याला पाहायला मिळतात, जी सर्वांना समान न्याय देतात. न्यायदानाची ही जी पद्धत आहे ती सर्वांसाठी समान आहे. समजते सर्वांना? अशा पद्धतीनं हे न्यायदान केलं जातं. अशा पद्धतीनं त्यांची रचना असते. म्हणजे तालुक्यासाठी दुय्यम न्यायालय असतं, जिल्ह्यासाठी जिल्हा न्यायालय असतं, राज्यासाठी उच्च न्यायालय असतं आणि सर्व देशांसाठी सर्वोच्च न्यायालय असतं. अशी न्यायालयाची ही रचना आपल्याला पाहायला मिळत असते. आता आपण पाहूया सर्वोच्च न्यायालय. पहिलं न्यायालय जे आहे ते सर्वोच्च न्यायालय. आता हे जे सर्वोच्च न्यायालय आहे, या सर्वोच्च न्यायालयामध्ये भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. कोण प्रमुख असतं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं, असा प्रश्न पडला तर लगेच उत्तर आलं पाहिजे. भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. भारताच्या सरन्यायाधीशांची आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची, हे सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत. आणि त्यांच्याखाली अन्न न्यायाधीशसुद्धा असतात. हे सरन्यायाधीश आणि अन्न न्यायाधीश यांची नेमणूक केली जाते राष्ट्रपतीकडून, हे लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावेत असं संकेत आहे. पण बऱ्याच वेळेला सरकार जे असतात, शासनं जे असतात, आपापल्या मर्जीतील किंवा आपापल्या सोयीनुसार या सरन्यायाधीशांची नेमणूक करत असतात. पण असा संकेत आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वात ज्येष्ठ व्यक्ती जो आहे तो सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावरती नेमला जावा. न्यायदानाचं जे काम आहे ते कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावं यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे त्यासाठी आपल्या संविधानामध्येच तशी तरतूद आहे. आपल्या संविधानामध्ये न्यायदानाचं कोणतंही काम कोणाच्याही दबावाखाली येऊन होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतलेली आपल्याला दिसते. इथं चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं, पेज नंबर 80 वरती जर तुम्ही पाहिलं तर तिकडे वरती एक भारताचं सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीचं, त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. नंतर आपणाला अनेक तरतुदी सर्वोच्च न्यायालयानं न्यायदानाचं जे काम आहे ते योग्य पद्धतीनं करावं त्यासाठी आपल्या संविधानानं, म्हणजे त्यांच्यावर कोणतेही दबाव येऊ नये म्हणून आपल्या संविधानानं काही तरतुदी केलेल्या आहेत. कशासाठी या तरतुदी केलेल्या आहेत तर न्यायदानाचं जे काम आहे ते न्यायदानाचं काम कुणाच्याही दबावाखाली येऊन होऊ नये, म्हणजे न्यायमंडळावरती कुणाचाही दबाव असू नये यासाठी न्यायालयानं म्हणजे संविधानामध्येच काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली जी तरतूद आहे ती पहिली तरतूद अशी आहे की न्यायाधीशांची जी नेमणूक आहे, न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी आहेत, त्या न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केलेल्या आहेत. निष्णांत कायदेतज्ञ, जर एखाद्या न्यायाधीशाला न्यायाधीश म्हणून काम करायचं असलं तर तो निष्णांत कायदेतज्ञ असायला हवा. उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा जवळजवळ 10 वर्षाचा अनुभव असलेला व्यक्ती पात्र मानला जातो. काही तरतुदी आहेत बघा. हे कशाच्या तरतुदी आहेत? न्यायालयानं आपलं न्यायदानाचं काम हे निपक्षपाती करावं म्हणून संविधानात काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्यावर कुणाचाही दबाव असू नये म्हणून या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यातली ही पहिली तरतूद आहे 1. नंतर दुसरी तरतूद अशी आहे, न्यायालयावर दबाव येऊ नये म्हणून संविधानात केलेली ही तरतूद, न्यायाधीशाची नेमणूक जी आहे ते राष्ट्रपती करतात.
ही दुसरी तरतूद आहे. त्यामुळं राजकीय दबाव दूर ठेवता येतो. राष्ट्रपती ही राजकीय व्यक्ती नसते, त्यामुळे न्यायाधीशाची नेमणूक करत असताना राष्ट्रपतीच्या हातात असल्यामुळं पंतप्रधान किंवा त्यांचं मंत्रिमंडळ, कॅबिनेट हे त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही. नंतर तिसरी तरतूद बघा, ही तिसरी तरतूद आहे. न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. म्हणजे न्यायाधीशांना त्यांच्या पदावरून सहजासहजी खाली करता येत नाही. क्षुल्लक कारणासाठी, एखादं क्षुल्लक कारण आहे आणि त्या कारणासाठी किंवा राजकीय हेतूनं त्यांना पदावरून दूर करता येत नसतं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62व्या वर्षी सेवानिवृत्त होत असतात. ही वयी लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की 65 वर्ष आणि उच्च न्यायालय म्हटलं की 62 वर्ष हे निवृत्त होत असतात. त्यांना सहजासहजी पदावरून दूर करता येत नाही अशी तरतूद असल्यामुळे या 3 तरतुदी झाल्या बघा. एक पहिली तरतूद आहे, तो निष्णांत कायदेतज्ञ असला पाहिजे आणि त्याला 10 वर्ष उच्च न्यायालयात काम केल्याचा अनुभव पाहिजे. दुसरं आहे, न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात, त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो. आणि तिसरं, न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणावरून त्यांना किंवा राजकीय हेतूनं त्यांना पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे असतात ते वयाच्या 62व्या वर्षी निवृत्त होत असतात, सेवानिवृत्त होतात. त्यानंतर चौथी जी तरतूद आहे ही संविधानातील तरतूद आहे. ही चौथी तरतूद आहे म्हणजे न्यायाधीशाचं जे वेतन आहे ते न्यायाधीशांचं वेतन भारताच्या संचित निधीमधून दिलं जातं. त्यावर संसदेत चर्चा होत नसते. संचित निधी असतो त्यांच्यासाठी खास. त्यामुळं त्यांचं वेतन किंवा वेतन कमी असणं, त्यामुळं होणारा भ्रष्टाचार हे यापासून दूर ठेवण्यासाठी संचित निधी त्यांच्यासाठी खास सोयी करण्यात आलेली आहे. नंतर 5वी तरतूद बघा, ही 5वी तरतूद आहे. तर या वेगवेगळ्या तरतुदी न्यायदानाचं काम अबाधित किंवा अतिशय सर्वांना समान न्याय द्यावा, कुणाच्याही दबावाखाली येऊ नये म्हणून या तरतुदी संविधानात केलेत. त्यातली ही 5वी तरतूद आहे. न्यायाधीशांच्या कृती किंवा निर्णयावर व्यक्तिगत टीका करता येत नाही. म्हणजे आपण जर न्यायाधीशाने एखादा निर्णय दिला आणि जर त्याच्यावर टीका केली तर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट म्हणतात त्याला. त्यातून आपल्याला सजा होऊ शकते किंवा आपल्यावरती तसा खटला भरला जाऊ शकतो. नंतर न्यायालयाचा अवमान करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे बरं का. न्यायालयाचा अवमान करणं किंवा न्यायालयाचा न्याय नाकारणं किंवा त्यांच्या विरोधात काहीतरी टिप्पणी करणं हा एक गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा होते. या तरतुदीमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळतंच, पण त्याचबरोबर न्यायमंडळाचं स्वतंत्रसुद्धा काय राहतं, अबाधित राहतं. लक्षात राहील, न्यायदानाचं स्वतंत्र अबाधित ठेवण्यासाठीच या तरतुदी आहेत. 6वी तरतूद काय आहे बघा, ही 6वी तरतूद आहे. संसदेला न्यायाधीशाच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही. न्यायाधीशानं कसा निर्णय दिला, काय विचार केला याच्यावर त्यांना चर्चा करता येत नाही. न्यायाधीशांना या पदावरून दूर करण्याचा आणि त्यासाठी महाअभियोग प्रक्रिया चालवण्याचा अधिकार मात्र संसदेला आहे. पण महाअभियोग सहजासहजी आणता येत नाही. त्याला ठोस कारणं लागतात आणि संसदेचं बहुमत असावं लागतं, दोन्ही सभागृहाचं. ओके, मग राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते आणि मग न्यायाधीशांना, ही जी प्रक्रिया ती जटिल आहे. सहजासहजी तुम्हाला न्यायाधीशांना आपल्या पदावरून दूर करता येत नाही. अशा पद्धतीनं न्यायदानाचं जे काम आहे ते न्यायदानाचं काम सर्वांसाठी सारखं किंवा कुणाच्याही दबावाखाली होता कामा नये, ते निर्भयपणे व्हावं. त्यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत संविधानामध्ये. त्या तरतुदी आपण जवळजवळ 6 तरतुदी पाहिल्या. बघितल्या तुम्ही 6 तरतुदी. कोणकोणत्या तरतुदी होत्या पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. पहिली होती, न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने निश्चित केलेल्या आहेत. दुसरी होती, राष्ट्रपतीकडून नेमणूक होत असल्यामुळे राजकीय दबावापासून न्यायालय दूर असतं. तिसरी होती, न्यायाधीशांना त्यांच्या सेवा
काळाची शाश्वती दिलेली असते. चौथा होता न्यायाधीशांचं वेतन भारताच्या संचित निधीमधून दिलं जातं, त्यावर संसदेत चर्चा केली जात नाही. पाचवा होता न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयावर केलेली वैयक्तिक टीका न्यायालयाचा अवमान समजून शिक्षा होते. आणि सहावा होता अभियोग प्रक्रियेद्वारे न्यायाधीशांना पदावरून दूर करता येतं. ओके, अशा पद्धतीनं ही तरतुदी या न्यायालयाच्या बाबतीत केलेल्या आपण पाहतो. ओके, आता बघा न्यायालयीन सक्रियता कशी असते. म्हणजे न्यायालय सक्रिय आहे असं का म्हणतात. आता आपल्याला न्यायालयाची सक्रियता पाहिजे. न्यायालयाकडे तंटे गेलेच म्हणजे संघर्ष झाला आणि न्यायालयात आपण गेलो म्हणजे संघर्ष किंवा तंटा भांडण जर न्यायालयात गेलं तर न्यायालय ते सोडवते. आणि न्यायालयाबाबतची पारंपरिक ही प्रतिमा आहे. म्हणजे न्यायालयात तंटे हे सोडवले जातातच. ही त्यांची कसली प्रतिमा आहे, पारंपरिक प्रतिमा. गेल्या काही दशकापासून न्यायालयाच्या प्रतिमेत बदल झालेला असून न्यायालय अत्यंत सक्रिय झालेले आहे. याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय, समता आणि न्यायाची ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेते. न्यायालयाचं कामच आहे समाजाला न्याय देणं आणि समाजामध्ये समता नांदवणं. म्हणजे समता आणि न्याय ही जी न्यायालयाची कामं आहेत, दोन उद्दिष्ट आहेत, ती पूर्ण करण्यासाठी न्यायालय आता स्वतःहून पुढाकार घेतं. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, नंतर बालके यांना कायद्याचं संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालय करतं. त्यासाठी जनहितार्थ याचिका आता बऱ्याच दिवसापासून महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला जरी असं वाटलं की कुणावर अन्याय होतोय, त्याला अन्यायाला मदत केली पाहिजे किंवा अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, तर तुम्हीसुद्धा एखादी जनहित याचिका ज्याला म्हणतात ती दाखल करू शकता. अशा स्वरूपात न्यायालय आता सक्रिय झालेले आहेत. त्याला न्यायालयाची सक्रियता म्हणतात. म्हणजे न्यायालय आता स्वतःहून पुढाकार घेऊ लागलेले आहेत. नंतर आपल्याला पाहिजे न्यायालयाची कार्य. ही अत्यंत महत्त्वाची कार्य आहेत. बघा, न्यायालयाची कार्य म्हणून प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. ही न्यायालयाची जी कार्य आहेत ती कार्य तुम्ही लिहून काढायची आणि पाठ करायची. समजतंय का? ही न्यायालयाची कार्य तुम्ही काय करायची, लिहून काढायची आणि पाठ करायची. पहिलं जे कार्य आहे ते आहे संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन आणि घटक राज्य व घटक राज्य, केंद्र शासन व घटक राज्य आणि घटक राज्य यांच्यातील तंटे सोडवणे. बघा, संघराज्याचं म्हणजे संपूर्ण देशाचं न्यायालय एकच आहे. एकात्म न्यायदान पद्धती म्हणतात त्याला. ही भूमिका न्यायालयाने सांभाळली पाहिजे. केंद्र शासन व घटक राज्य यांचे तंटे कोण सोडवणार? केंद्र शासन आणि घटक राज्यातलं एखादा तंटा आहे, कोण सोडवणार? न्यायालय सोडवणार. घटक राज्य आणि घटक राज्य, दोन राज्यामधला जरी तंटा असेल, कोण सोडवणार? न्यायालय. केंद्र शासन व घटक राज्य, केंद्र शासन आणि घटक राज्यात यांच्यात भांडण आहे, कोण सोडवणार? न्यायालय. आणि घटक राज्य म्हणजे राज्यातल्या राज्यात एखादा तंटा आहे तरी न्यायालय सोडवणार. हे कार्य न्यायालयाचं आहे. नंतर दुसरं जे कार्य आहे नागरिकांच्या मूलभूत हक्काचं रक्षण करणं. कोणतं आहे? नागरिकांच्या मूलभूत हक्काचं रक्षण करणं, त्यासाठी आदेश देणं हे न्यायालयाचं दुसरं काम आहे. दोन कार्य आपण पाहिली. नंतर तिसरं, कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करणं, आपल्याही निर्णयाचा पुनर्विचार करणं. अशा दोन्ही प्रकारचे पुनर्विचार असतात. म्हणजे एखाद्या कनिष्ठ न्यायालयाकडून चुकीचा निर्णय दिला गेला तर वरिष्ठ न्यायालय त्याचा पुनर्विचार करतं, किंवा एखाद्या न्यायालयामध्ये त्याच न्यायालयानं चुकीचा निर्णय दिलेला आहे असं त्यांच्या लक्षात आलं तर ते त्यांच्या निर्णयाचा सुद्धा पुनर्विचार करतात. दोन्ही पुनर्विचार असतात. एक आपल्या निर्णयाचा पुनर्विचार आणि दुसरा कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार. हे तिसरं कार्य. आणि चौथं जे कार्य आहे ते चौथं कार्य आहे सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावरील कायदेशीर बाजू समजावून घेण्यासाठी राष्ट्रपतींना सल्ला देणं. अशी महत्त्वाची चार कार्य ही सर्वोच्च न्यायालय करत असतं. ओके, ही जी महत्त्वाची कार्य आहे ती तुम्ही पॉज करायचं, लिहून काढायची आणि लिहून काढून ती पाठ करायची. ओके, अत्यंत महत्त्वाची अशी ही कार्य आहेत.
ती आपल्याला आली पाहिजेत. लक्षात राहील का सर्वांच्या? नंतर सांगा पाहूमध्ये बघा, राष्ट्रपती एखाद्या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला का मागतात? कारण सार्वजनिक प्रश्न जो असतो म्हणजे बऱ्याच वेळेला राष्ट्रपतींना सुद्धा कायद्याचा अर्थ लावणं हे शक्य नसतं, समजलं. आणि त्यामुळं मग राष्ट्रपतींना असं त्यांचा सल्ला मागावा लागतो. म्हणजे न्यायालयाचा सल्ला घेतात कायदेशीर, कुणावर अन्याय होऊ नये. भारतातील न्यायव्यवस्थाच अशी आहे. राष्ट्रपतीला सुद्धा भारताच्या न्यायव्यवस्थेकडे सल्ला मागण्याचा अधिकार असतो आणि राष्ट्रपती तशा पद्धतीचा सल्ला मागतात, समजलं. पुनर्विलोकनाचा अधिकार जसा न्यायालयाला असतो तसा राष्ट्रपतीला सुद्धा म्हणजे आपले निर्णय जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाकडून तपासून घेण्याचा अधिकार असतो. सार्वजनिक प्रश्नावर निर्णय घेत असताना दूरवरच्या परिणामाचा विचार राष्ट्रपतींना करावा लागतो, कारण कायद्याचे परिणाम लोकांवर होत असतात, समजलं. नंतर दुसरं एक कारण असतं, निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकेल का हेही राष्ट्रपतींना पाहावं लागतं आणि मग निर्णय घ्यावे लागतात, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागतात. अजून एक कारण सांगतो, जर एखाद्या निर्णयानं संविधानाचा भंग होणार नाही ना याची काळजी राष्ट्रपतींना घ्यावी लागते. निर्णय देताना संविधानाचा भंग जर संविधान रक्षणकर्त्यानंच केला तर बाकीचे संविधानाला मानतील का? नाही, म्हणून राष्ट्रपतींना ती काळजी घ्यावी लागते. आणि चौथा आहे, राष्ट्रपती हे कायदेतज्ञ नसतात. अशा महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला हा त्यांचा न्यायालयीन अधिकारच असतो. तो कायदेतज्ञ असले पाहिजेत असं काही नसतं. त्यामुळं कायद्यांचा अर्थ लावणं आणि तज्ज्ञता असणं हे राष्ट्रपतीकडे असेलच असं नाही, म्हणून ते या न्यायालयाचा सल्ला घेत असतात. ओके, पुढे काय दिले पहा. परिच्छेद वाचा आणि लिहा. फक्त परिच्छेद वाचून तुम्हाला लिहायला सांगितलं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन आहे. आता न्यायालयीन पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे तो न्यायालयाला का असावा किंवा असतो का त्याच्याबद्दलचीही माहिती आहे. तर सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयावर असणारी एक आणखी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संविधानाचं संरक्षण करणं ही असते. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो, बरं का. संविधान म्हणजेच कायदा असतो, तुम्हाला माहीत आहे हे. आता या कायद्याचा भंग होईल अथवा त्याविरोधी असेल असे कायदे संसदेला करता येत नसतात. कार्यकारी मंडळाचेही प्रत्यक्ष धोरण जे असतं हे प्रत्यक्ष धोरण त्यांनी राबवत असताना आणि कृती संविधानाशी सुसंगत असावी लागते. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदीचा भंग करणारी असल्यास तो कायदा किंवा ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवतं आणि ते रद्दही करतं. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हणतात. कळतंय का सर्वांना? न्यायालयाचा पुनर्विलोकनाचा हा अधिकार आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर असणारी एखादी महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाला दिलेली आहे. आता ती जबाबदारी म्हणजे संविधानाचं रक्षण करण्याची ही जबाबदारी आहे. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो, तो सर्वांनी मानावा लागतो. सर्वांसाठी एकच कायदा आहे. या कायद्याचा भंग होईल अथवा त्याविरुद्ध असेल त्याच्या विरोधात असेल असं कायदे संसदेला सुद्धा करता येत नाहीत. कार्यकारी मंडळाचेही प्रत्येक धोरण आणि कृती संविधानाशी सुसंगत असावी लागते. संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदीचा भंग करणारी असेल तर तो कायदा किंवा ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते आणि रद्द करते. न्यायालयाच्या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हणतात. न्यायालयाला असा अधिकार असावा का असा एक शेवटी तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे. बघितलं, म्हणजे न्यायालयाला हा पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, अधिकार असावा का हा? आता न्यायालयांना पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे न्यायालयाला तो असलाच पाहिजे, समजलं. असं 100% मला तरी असं वाटतं 100% तो असला पाहिजे. त्याची कारण आहे, त्याची 2-3 कारणं सांगतो तुम्हाला. एक कारण आहे, कार्यकारी मंडळ संविधानाचा भंग होईल अशी धोरणं स्वीकारतात. संविधानाचा भंग होणारी धोरणं जर कार्यकारी मंडळाने स्वीकारली तर काय होईल रे, संविधानाचा भंग झाला त्यांच्याकडून तर बाकीची जनता कशी मानेल. नंतर दुसरं कारण असतं संविधानाचं रक्षण करणं. ही कुणाची जबाबदारी आहे? न्यायालयाची पहिली जबाबदारी असते. अनेकदा लोकनियुक्त्या
किंवा प्रसिद्धीच्या मागे लागून, लोकानुयायांच्या किंवा प्रसिद्धीच्या मागे लागून कायदे मंडळे संविधानाविरुद्ध कायदे संमत करतात. किंवा तिसरं एक कारण सांगतो तुम्हाला, नागरिकांच्या मूलभूत हक्काचा भंग होईल असे निर्णयसुद्धा घेतले जातात कधी कधी, आणि त्यातून हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका निर्माण होतो, ते लोकशाहीला बाधक असतं. किंवा अजून एखादं कारण सांगतो, न्यायमंडळाच्या या अधिकारामुळे लोकशाहीचं रक्षण होतं आणि ते अधिक विकसित आणि व्याप्त आणि सुदृढ होते. म्हणून कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यावर एक प्रकारे नियंत्रण ठेवलं जातं, आणि म्हणून या न्यायालयांना पुनर्विलोकनाचा हा अधिकार असला पाहिजे, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. नंतर हे उदाहरणं पहामध्ये काय दिले बघा. काय दिले रे ह्या उदाहरणामध्ये? हे जे उदाहरणं दिलेलं आहे ते तुम्ही वाचून बघा आणि त्याचा अभ्यास करा. काय दिलेलं आहे? निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारांना न्यायालयाने त्याची मालमत्ता आणि उत्पन्न तसेच शैक्षणिक पात्रता यांच्याविषयी माहिती शपथपत्राद्वारे देण्यास सांगितलेली असते. म्हणजे त्याला जर कुणालाही, कोणत्याही उमेदवाराला जर इलेक्शनला निवडणुकीला उभं राहायचं असेल तर निवडणुकीला उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना न्यायालयानं त्यांची मालमत्ता आणि उत्पन्न तसंच शैक्षणिक पात्रता याविषयीची माहिती शपथपत्राद्वारे, ॲफिडेविट म्हणतात त्याला, त्याच्याद्वारे मागितलेली असते. नंतर बघा, उमेदवाराबाबत अचूक माहितीच्या आधारे मतदारांना काय करता येतं? मतदान करता येतं. उमेदवाराबाबत जर अचूक माहिती दिलेली असेल तर योग्य मतदाराला निवडून देण्याचं काम हे मतदार करत असतात. आपली निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा हा एक प्रयत्न असतो. या संदर्भात न्यायालयाचे आणखी काही आदेश आहेत का, याबाबत तुम्हाला माहिती मिळवायची आहे. न्यायालयानं अनेक आदेश वेळोवेळी दिलेले आहेत निवडणुकीच्या संदर्भात. समजलं? तर हे निवडणुकीच्या संदर्भातले जे आदेश आहेत तुम्ही सर्च करू शकता. नंतर खाली काय म्हटलंय बघा, जनहितार्थ. बघताय ना पेज नंबर 81 वरची सर्वात शेवटचा पॅरेग्राफ. जनहितार्थ याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी, म्हणजे समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक काय करतात माहिती आहे? सामाजिक संघटना किंवा प्रयत्नशील असलेले नागरिक, समजा एखाद्या नागरिकाला किंवा एखाद्या सामाजिक संघटनेला एखाद्या सार्वजनिक प्रश्न सोडवायचा आहे किंवा बिगर शासकीय संघटनासुद्धा यामध्ये सहभागी असतात, त्यांनी संपूर्ण जनतेच्या वतीनं न्यायालयात दाखल झालेली ही याचिका असते. न्यायालय त्यावर विचार करून निर्णय देत असतं. याला म्हणतात जनहितार्थ याचिका. काय म्हणायचं? जनहितार्थ याचिका. त्यानंतर आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय. हे झालं. भारताच्या संविधानामध्ये काय झालेलं आहे? भारताच्या संविधानामध्ये प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असतं. समजलं? कोणतं न्यायालय असतं? एक उच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयानंतर उच्च न्यायालय येतं, मग त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय आणि दुय्यम न्यायालय येतात. आपण वरून खाली पाहतोय. पहिल्यांदा पाहिलं सर्वोच्च न्यायालय. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे उच्च न्यायालय. कोणतं न्यायालय? उच्च न्यायालय. भारताच्या संविधानातील प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक राज्य, महाराष्ट्रामध्ये एक मुंबईला उच्च न्यायालय आहे, गोव्याला आहे, गोव्याला मला वाटतं खंडपीठ आहे. प्रत्येक राज्यामध्ये एक न्यायालय हे असतं, उच्च न्यायालय म्हणतात त्याला. सध्या आपल्या देशात 24 उच्च न्यायालय आहेत. समजते? उच्च न्यायालयात एकूण ही संख्या लक्षात ठेवा. आपल्या देशामध्ये राज्य 28 आहेत. काही राज्य, आता समजा गोवा आहे, छोटं राज्य आहे म्हणून त्याचं विलिनीकरण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याला महाराष्ट्र उच्च न्यायालयाचं खंडपीठ त्यांना देण्यात आलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी. तर 24 उच्च न्यायालय आपल्या देशामध्ये आहेत. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश असतो आणि अन्य काही न्यायाधीश, बाकीचे उपन्यायाधीश म्हणा किंवा बाकीचे न्यायाधीश त्याच्या बरोबरीनं काम करत असतात. उच्च न्यायालयात सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करत असतं रे? पाठीमागेही पाहिले आपण, राष्ट्रपती करत असतात. कोण करत असतं? राष्ट्रपती करत असतात. आता करून पहामध्ये काय दिलेलं आहे बघा. काय करून पहामध्ये दिले? मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र व गोवा ही 2 राज्य आणि दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे केंद्रशासित प्रदेशासाठी आहे. मुंबई उच्च न्यायालय दादरा नगर हवेली, नंतर गोवा, दीव दमण यांसाठी आहे. एकापेक्षा अधिक राज्यासाठी असणाऱ्या उच्च न्यायालयाची आणखी 2 उदाहरणे द्या. असं असू शकतं आहे की नाही?
आता आपण बघितलं की नाही, गोवा आणि महाराष्ट्रासारखी साठी एकच आहे. असे कितीतरी असतील ना. म्हणजे अजून एखादं उदाहरण सर्वोच्च न्यायालयाचं असं आहे का की जे न्यायालय 2 राज्यांसाठी आहे? म्हणजे 2 राज्यासाठी असणारं न्यायालय, जसं महाराष्ट्र आणि गोवा यांच्यासाठी आहे, त्यातच दीव दमण केंद्रशासित प्रदेश आहेत, आहे की नाही? असं असेल तर सर्च करून बघायचं. अशा पद्धतीनं ही न्यायालय एक राज्य किंवा एकापेक्षा जास्त राज्यासाठी सुद्धा काम करत असतात. नंतर पुढे उच्च न्यायालयाची कार्य दिलेली आहे. जशी सर्वोच्च न्यायालयाची आपण कार्य पाहिली, तशी आता आपल्याला उच्च न्यायालयाचे कार्य पाहायचे. तर उच्च न्यायालयाची जी कार्य आहेत ती कार्य आता आपण अभ्यासणार आहोत. आपल्या पहिलं कार्य बघा. हे पहिलं कार्य आहे, एक, आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा आणि देखरेखीचा अधिकार हा कुणाला असतो? उच्च न्यायालय. पहिलं कार्य त्याचं हे आहे की त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये, म्हणजे राज्यामध्ये जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी जेवढी न्यायालये आहेत, म्हणजे जिल्हा न्यायालय आणि दुय्यम न्यायालय, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम आणि देखरेखीचं काम हे उच्च न्यायालय करत असतात. नंतर दुसरं त्याचं कार्य बघा. हे दुसरं कार्य आहे, मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार हा उच्च न्यायालयाला सुद्धा, सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे उच्च न्यायालयाला सुद्धा असतो. नंतर हे तिसरं आहे पहा. तिसरं कार्य त्याचं, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशाची राज्यपाल नेमणूक करत असतात आणि ती नेमणूक करत असताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे असतात त्यांचा सल्ला घेऊन केली जाते. अशा पद्धतीनं ही उच्च न्यायालयाची कार्य आहे. त्यानंतर जिल्हा आणि दुय्यम न्यायालय, ज्या न्यायसंस्थेशी लोकांचा नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवर न्यायालय होत. प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा न्यायालय असतं, एक जिल्हा न्यायाधीशही असतो. समजलं? म्हणजे जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय आणि जिल्हा न्यायाधीश अशी ही रचना असते. भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा, कायदा पद्धतीच्या प्रमुख 2 शाखा असतात. कोणकोणत्या 2 शाखा आहेत? एक आहे दिवाणी कायदा आणि दुसरा आहे फौजदारी कायदा. समजतंय सर्वांना? 2 शाखा असतात कायदा पद्धतीच्या, प्रमुख 2 शाखा. एक शाखा आहे, सांगा बघू, दिवाणी कायदा. दुसरी शाखा आहे फौजदारी कायदा. त्यातली दिवाणी कायदा ही जी ब्रँच आहे, म्हणजे शाखा जी आहे, त्याचा आपण पहिल्यांदा अभ्यास करूया. व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येत असतात. म्हणजे व्यक्तीचे जे हक्क आहेत, संविधानानं प्रत्येक व्यक्तीला हक्क दिले, स्वातंत्र्याचा, शिक्षणाचा, सार्वभौमत्वाचा, नंतर सांस्कृतिक, धार्मिक, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय, अशा अनेक दिलेले आहेत. त्या हक्कावर जर गदा येत असेल तर दिवाणी न्यायालयामध्ये तो खटला चालतो. हा एक प्रकार आहे. उदाहरणार्थ जमिनीचे जे तंटे आहेत किंवा जमिनीचे जे वाद आहेत, हे जमिनीचे वाद जे आहेत ना, याला दिवाणी तंटा असं म्हणतात. नंतर भाडे करार आहेत, घटस्फोट आहेत, या सर्व संबंधित न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय घेतं. असं हे जे न्यायालय आहे त्याला दिवाणी न्यायालय असं म्हणायचं. काय म्हणायचं? दिवाणी कायदा हा जमिनीसंबंधीचा कायदा, भाडेकरूपट्टीचा कायदा, घटस्फोटाचा कायदा, हे दिवाणी कायदे आहेत, म्हणजे कुटुंबात संबंधित आहेत. आता दुसरा जो कायदा आहे तो कायदा आहे फौजदारी कायदा. हा दुसरा कायदा आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. चोरी, घरफोडी असेल, खून असेल एखाद्याचा, समजलं, हुंड्यासाठीचा छळ असेल, हत्या असेल, हे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत सारे. या गुन्ह्याबाबत पोलिसाकडे माहिती अहवाल FIR दाखल केला जातो. पोलीस त्याचा तपास लावतात आणि नंतर मग कोर्टात खटला दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाले शिक्षेचे स्वरूपी फौजदारी गुन्ह्यामध्ये जर तुम्ही सिद्ध केला गुन्हा किंवा तुम्ही सापडला तर त्याची शिक्षाही जबर असते. दिवाणी न्यायालयामध्ये जे खटले असतात किंवा दिवाणी कायदा जो असतो तो इतका गंभीर स्वरूपाची शिक्षा देत नाही, कारण ते कौटुंबिक वाद असतात. जसं जमिनीचे वाद आहेत, भाडे करार आहे, घटस्फोट आहे, समजलं. पण इथं फौजदारी खटल्यामध्ये मात्र चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, मारामारी, हत्या, हाफ मर्डर सारं येतं यामध्ये. आणि त्यामुळं याच्यामध्ये गुन्हा जर सिद्ध झाला तर शिक्षेचं स्वरूपही गंभीर असतं. अशा पद्धतीनं भारतातील न्यायव्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठं योगदान आहे.
सामान्य माणसांच्या मनातील न्यायव्यवस्थेबाबत काय आहे, या न्यायव्यवस्थेबाबत सर्वांच्या मनामध्ये आदर असला पाहिजे, तो सामान्य माणसाचा या आहे आणि त्यावर विश्वास आहे. व्यक्ती स्वातंत्र्यांचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्यायव्यवस्थेने केले आहे आणि भारतातील लोकशाही बळकट करण्यास न्यायालयाचा मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यानंतर खाली बघा स्वाध्याय दिलेला आहे. मी थोडासा सांगतो तुम्हाला, बाकीचं तुम्ही शोधून लिहायचं, शोधायला शिकायचं. स्वयंअध्ययन म्हणतात त्याला, स्वयंअध्ययन करायला शिकायचं. स्वतः अभ्यास केल्याशिवाय काही नाही. आई ती उत्तरं लिहून काही येणार नाही. पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातला एक आकडा आहे, कायद्याची निर्मिती टिंबटिंब करते. आता कायद्याची जी निर्मिती असते ना ती कोण करतं? खाली 4 पर्याय दिलेत. कायदेमंडळ, मंत्रिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. न्यायमंडळ आणि मंत्रिमंडळ तरी कायद्याची नेमणूक करत नाही, कायदेमंडळ करतं. समजलं? हा पहिला प्रश्न झाला, पहिल्यातला पहिला प्रश्न. ओके, म्हणजे त्याचं उत्तर आहे कायदेमंडळ. ओके. दुसरा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री आणि सरन्यायाधीश. राष्ट्रपती हे त्याचं उत्तर आहे. समजलं? नंतर पुढे संकल्पना स्पष्ट करा म्हटलेलं आहे. बघा, बघितले तुम्ही, संकल्पना स्पष्ट करामध्ये पहिली जी संकल्पना विचारलेली आहे, हा जो प्रश्न आहे दुसरा, त्यामधली ही पहिली संकल्पना जी आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन. आता संविधान हा देशाचा कायदा आहे आणि या कायद्याचा म्हणजे संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयावर आहे. संविधानाचा भंग होईल असे कायदे संसदेला करता येत नसतात. संविधान विरोधी अशी धोरणं कार्यकारी मंडळाला स्वीकारता येत नसतात. कायदेमंडळाने संमत केलेले जे कायदे असतात किंवा कार्यकारी मंडळाने स्वीकारलेली जी धोरणं असतात किंवा आदेश असतात असं म्हणा, संविधानाचा भंग करणारे हे जर असेल तर असे कायदे, धोरण आणि कृती बेकायदेशीर ठरवण्याचा एक अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या या अधिकारालाच काय म्हणतात? न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हणतात. नंतर आहे जनहितार्थ याचिका. ते आत्ताच आपण पाहिली, सर्वात शेवटी पुस्तकामध्ये दिलेली होती. म्हणजे संपूर्ण जनतेचं हित त्यात गुंतलेलं असतं. असे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी काही लोक म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी संघटना पुढे येते आणि जनतेच्या वतीनं न्यायालयामध्ये सादर केली जाणारी ही याचिका जनहितार्थ याचिका असं म्हणतात तिला. अशा ज्या याचिका असतात ना, त्या याचिका कोणताही नागरिक, सामाजिक किंवा बिगर शासकीय संघटना न्यायालयात सादर करू शकते. अजून काय असतं याचं वैशिष्ट्य माहिती आहे? विस्थापितांचे पुनर्वसन, पर्यावरण संरक्षण, दुर्बल घटकात संरक्षण, हे जे सामाजिक प्रश्न आहेत ना, याबाबत जनहितार्थ याचिका जास्तीत जास्त दाखल होतात. म्हणजे सर्वात जास्त आतापर्यंत दाखल झालेले आहेत आणि मग त्यांना न्यायही मिळालेला आहे. आणि अशा याचिका ज्या असतात ना, बिना खर्चिक आणि तातडीनं न्याय मिळवून देणाऱ्या असतात. ओके. नंतर टिपाल्या दिलेला आहे. बघा, टिपाल्या हा तिसरा प्रश्न आहे. बघितला का तुम्ही? बघताय ना तुम्ही? पेज नंबर 82 वरती तो स्वाध्याय दिलेला आहे. पहा, टिपाल्या, दिवाणी आणि फौजदारी कायदा, न्यायालयीन सक्रियता. आता तुम्ही हे थोडक्यात फौजदारी कायदा जो आहे, दिवाणी कायदा जो आहे, त्याची माहिती तुम्हाला लिहिता येईल. तरी मी थोडक्यात सांगतो. एक तुम्ही लिहा, एक मी सांगतो आहे ना. तुम्ही सुद्धा पुस्तकातून शोधून लिहायला शिकलं पाहिजे. मला ते आईत लिहिलेलं काही बरं वाटत नाही किंवा आवडत नाही. दिवाणी कायदा जो असतो ना, दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा अशा कायद्याच्या 2 मुख्य शाखा असतात. त्यामध्ये प्रामुख्याने संपत्तीविषयीच्या कायद्याचा समावेश जो असतो, म्हणजे घरगुती डोमेस्टिक जे असतं ते दिवाणी कायद्यात येतं. व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे तंटे दिवाणी कायद्याच्या अंतर्गत येतात. घर, जमीन, स्थावर मालमत्ता, भाडं करार, घटस्फोट या संबंधाची याचिका दिवाणी न्यायालयात सादर करावी लागते. नंतर फौजदारी खटला जो आहे, फौजदारी कायदा जो आहे, तो काय असतो बघा. गुन्हेगारी संबंधीचे कायदे फौजदारी कायद्यात समाविष्ट होतात. चोरी, घरफोडी, हत्या, दहशती कृती, हुंड्यासाठी छळ, हे जरी गुन्हेगारी कृत्याविषयीच्या याचिका फौजदारी कायद्यानुसार चालतात. या गुन्ह्याबाबत पोलिसाकडे माहिती अहवाल म्हणजेच FIR दाखल करावा लागतो. या अहवालानुसार पोलीस गुन्हेगारांचा तपास लावतात. तपास करून पोलीस फौजदारी कोर्टात खटला दाखल करतात. गुन्हा सिद्ध झाल्यास गुन्हेगारांना गंभीर स्वरूपाच्या शिक्षा झालेल्या आहेत. अशा पद्धतीने हे दोन्ही फौजदारी आणि
दिवाणी आणि फौजदारी कायदे असतात. ओके, त्यानंतर न्यायालयीन काय सक्रियता विचारलेली आहे. न्यायालय अलीकडे आता बऱ्याचशा प्रश्नामध्ये सक्रिय झालेले आहेत. त्यांचं ते कामच आहे की नाही, न्यायदानाचं काम जे आहे ते करण्यासाठी त्यांना सक्रिय व्हावं लागतं. नंतर चौथा प्रश्न आहे, त्या सक्रियतेवरती तुम्ही लिहा, पुस्तकात दिलेला आहे बऱ्यापैकी बघा. नंतर हा जो चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. समाजात कायद्याची गरज का आहे? आता तुम्हाला विचारलं मी, समाजात कायद्याची गरज आहे का, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आहे का रे? आहे. समाजात कायद्याची गरज आहे. या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो तुम्हाला काय लिहायचं आहे ते, मग नंतरचे दोन तुम्ही लिहा व्यवस्थित. समाजात भिन्न भिन्न विचार, भिन्न भिन्न दृष्टिकोन, भिन्न भिन्न श्रद्धा, भिन्न भिन्न संस्कृती असणारे अनेक लोक आहेत, समूह आहेत, व्यक्ती आहेत, संघटना आहेत. कायद्याच्या आधारे त्यांच्यात संघर्ष आणि वाद शांत करता येतो, म्हणून समाजात कायद्याची गरज आहे. एक झालं. दोन, कायद्याच्या आधारेच सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करता येते. समाजातील जे दुर्बल घटक आहेत, दिव्यांग आहेत, महिला आहेत, बालकं आहेत, तृतीयपंथी आहेत, यांना संरक्षण आणि न्याय मिळू शकतो. आपण बघितलेलं आहे सर. नंतर स्वतंत्र, समता, लोकशाही या मूल्यांचे फायदे जे आहेत ते कायद्यामुळेच लोकांना मिळू शकतात. आणि अजून एक कारण सांगतो समाजात कायद्याची गरज का आहे त्याचं. कायद्यामुळंच लोकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण होतं. म्हणजे जे मूलभूत हक्क आहेत आपल्याला दिलेले, स्वातंत्र्याचा, संचार करण्याचा, शिक्षणाचा, धार्मिक, हे सारे हक्क आपल्याला कायद्यानंच मिळतात. आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित झालं की लोकांची हुकुमशाहीवरती विश्वास वाढतो आणि श्रद्धा जडते, लोकशाही सुदृढ होते, व्याप्त होते. म्हणून समाजात कायद्याची गरज असते. नंतर आहे सर्वोच्च न्यायालयाची कार्य. सरळ दिलेले आहेत पुस्तकात, एक बॉक्सेस दिलेला आहे, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची ही सारी कार्य दिलेली आहेत. जवळजवळ 4-5 कार्य दिलेले आहेत बघा. आणि तिसरा विचारला आहे भारताच्या न्यायमंडळ. हा तो तिसरा प्रश्न आहे. दुसरा लक्षात आला आहे तुमच्या दिलेला आहे. आता भारताच्या न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीसुद्धा दिलेल्या आहेत. जवळजवळ 4 तरतुदी किंवा 5 तरतुदी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत, मग 2 मार्क मिळणार. भारताचे न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी भारतीय संविधानानं काही तरतुदी केलेल्या आहेत. त्यातली एक तरतूद आहे, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे राष्ट्रपतीकडून नियुक्त होतात, त्यामुळं त्यांच्या नियुक्तीबाबत राजकीय दबाव येत नसतो. नंतर दुसरं कारण आहे, दुसरी तरतूद आहे, न्यायाधीशांना त्यांच्या सेवा काळाची शाश्वती दिलेली असते, म्हणजे त्यांना सहजासहजी त्यांच्या पदावरून पदमुक्त करता येत नाही. तिसरं तरतूद आहे, न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून होते, त्यामुळे त्यांच्यावर कायदेमंडळात वगैरे चर्चा होत नसते. नंतर चौथा आहे, न्यायाधीशांच्या कृती आणि निर्णयावर व्यक्तिगत टीका करता येत नाही, न्यायालयाचा अवमान करणं हा गुन्हा समजण्यात येतो. अशा अनेक तरतुदी केलेल्या आहेत आणि त्यामुळं न्यायदान जे आहे, न्यायमंडळ हे स्वतंत्र राहतं, त्याच्यावर कुणाचाही दबाव येत नाही. नंतर बघा, संपूर्ण तक्ता पूर्ण करा म्हणून न्यायमंडळाची रचना दिलेली आहे की नाही. तर ही न्यायमंडळाची जी रचना आहे ती रचना तुम्हाला हे करायची आहे बघा. उच्च न्यायालय, बाजूला 2 चौकटी तुमच्यासाठी दिलेले आहेत. काय असेल सांगा बघू, तुम्हाला जमेल का सांगायला? बघा, आलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. सांगता येईल का बाळांनो? काय सांगता येईल सांगा. सांगता नाही येणार. हा चार्ट दिलाय, न्यायमंडळाची रचना म्हटलेला आहे. न्यायमंडळाची रचना कशी असते रे? पहिल्यांदा न्यायमंडळाचे 3 लिहायचे, 3 शाखा म्हणा. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय. बरोबर. आता इथं मध्ये उच्च न्यायालय दिले, म्हणजे लेफ्ट साईडला सर्वोच्च न्यायालय असणार आणि बाजूला जिल्हा न्यायालय असणार. नंतर उच्च न्यायालय आहे, त्याचं कामकाज कोण बघतं? जिल्हा न्यायालयाचा जिल्हा न्यायाधीश बघतो. नंतर सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश बघतो. तर उच्च न्यायालयाचं कोण बघेल रे? मुख्य न्यायाधीश असतो. हे माहीत असलं पाहिजे की नाही. अशा पद्धतीनं हे संपूर्ण लेसन आणि त्याचा स्वाध्याय या ठिकाणी झालेला आहे. हा जो चार्ट आहे तो चार्ट वहीत लिहून काढायचा, सारेच लिहून काढायचं आहे तुम्हाला आणि ते पाठ करून घ्यायचं. ओके. असे संकल्पना चित्र वगैरे विचारतात. अशा पद्धतीनं आज हा लेसन, कितवा लेसन शिकलो आपण रे? हां, ते तरी माहीत पाहिजे, नाही तर लेसन शिकून झालो आणि कितवा आणि त्याचं नाव बी माहीत नसतं मुलांना. 4था लेसन शिकलो, भारतातील न्यायव्यवस्था. एकूण किती लेसन आहेत नागरिक शास्त्रामध्ये? 6 लेसन आहेत. किती लेसन आहेत? 6. पहिला कोणता रे? संसदीय शासन पद्धतीची ओळख.
दुसरा भारताची संसद, तिसरा केंद्रीय कार्यकारी मंडळ, चौथा भारतातील न्यायव्यवस्था. हे आज पण आपण शिकलो. ओके, अशा पद्धतीनं आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.